हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 10वीचा ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर पाहणार आहोत. तुम्हाला ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय आहे ते माहीतच आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की हा चॅप्टर तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये 4 मार्क्ससाठी असणार आहे, विथ ऑप्शन्स 6 मार्क्ससाठी असणार आहे. आज सिंपल तुम्हाला ग्रॅव्हिटेशन हा शब्द ऐकला तुम्हाला काय आठवते? न्यूटन्स. आपल्याला माहीत आहे की न्यूटन्सने ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. आता ते आपल्याला माहीत आहे, ते आपण ते पुढे पाहणारच आहोत. सिंपल आता आपण या चॅप्टरमध्ये काय काय पाहणार आहोत. पहिल्यांदा पाहणार आहोत की ग्रॅव्हिटेशन, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. नंतर पाहणार आहोत केपलरचे लॉ. नंतर न्यूटन्स इनव्हर्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल. नंतर पाहणार आहोत की आपण ॲसेलेरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. नंतर पाहणार आहोत फ्री फॉल आणि नंतर पाहणार आहोत इस्केप वेलोसिटी. अशा प्रकारे हे कन्सेप्ट आपण यामध्ये क्लिअर करणार आहोत. आज आपण इंट्रोडक्शन पाहणार आहे ग्रॅव्हिटेशनची. तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पाहावा, कारण व्हिडिओच्या शेवटी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. आता सिंपल तुमच्या सुरुवातीला काय दिले, कॅन यू रिकॉल, म्हणजे तुम्हाला हे माहीत आहे का तुम्हाला विचारले आहे. आता तुम्हाला पहिला प्रश्न काय विचारला आहे, व्हॉट आर द इफेक्ट ऑफ द फोर्स ॲक्टिंग ऑन अ ऑब्जेक्ट. म्हणजे सिंपल काय विचारले, फोर्स ऑब्जेक्टवर ॲक्ट झाल्यावर कोणकोणते इफेक्ट होतात हे आपल्याला सांगितले आहे. समजा तुम्ही फुटबॉल खेळतात आणि तुम्ही फुटबॉलला जोरात लात मारली, तर तो फुटबॉल काय होईल, फुटबॉल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईल. म्हणजे तुम्ही त्याला फोर्स लावला, त्यामुळे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला. म्हणजे मोशनमध्ये येण्यासाठी आपण फोर्सचा उपयोग करतो. हा त्याचा एक इफेक्ट झाला. नंतर समजा तुम्ही क्रिकेट खेळताय आणि समजा बॉलरने बॉल टाकला आणि तो तुम्ही एका साईडला मारला, म्हणजे काय, फोर्सचा उपयोग करून काय केलं, तुम्ही त्याची डायरेक्शन चेंज केली. म्हणजे त्याचा सेकंड इफेक्ट आहे चेंज ऑफ डायरेक्शन. समजा तुम्ही एक क्रिकेटचा बॉल मारला आणि तो फिल्डरने अडवला, म्हणजे काय झालं, जो मोशनमध्ये असलेला चेंडू स्टॉप करण्यासाठी आपण काय केला, फोर्सचा उपयोग केला. म्हणजे मोशन स्टॉप करण्यासाठी सुद्धा आपण फोर्सचा इफेक्ट करतो. अशा प्रकारे फोर्सचे इफेक्ट अनेक आहेत. हे मी काही त्याची बेसिक एक्झाम्पल सांगितले आहेत. आता सिंपल सेकंड क्वेश्चन काय आहे तुमचा, व्हॉट टाईप ऑफ फोर्सेस आर फॅमिलियर विथ. आता तुम्हाला कोणकोणते फोर्स माहीत आहेत ते तुम्हाला विचारले आहे. सिंपल वेगवेगळ्या प्रकारचे फोर्स आहेत हे तुम्हाला माहीत आहे आणि तुम्ही ते 5वीपासून शिकतच आला आहात. सिंपल मी तुम्हाला काही त्याची बेसिक एक्झाम्पल सांगतो. एक आहे कॉन्टॅक्ट फोर्स, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, मॅग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, फ्रिक्शनल फोर्स. हे काही त्याची एक्झाम्पल आहेत. फोर्स अनेक प्रकारचे आहेत, पण मी काही याची बेसिक एक्झाम्पल सांगितले आहेत. तुम्हाला अजून माहीत असेल तर ते तुम्ही लिहू शकता. आता तिसरा क्वेश्चन काय आहे, आता तुमचा तिसरा क्वेश्चन काय आहे, व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे त्याने विचारले आहे की तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल काय काय महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहीतच आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काही दोन गोष्टीमधील गुरुत्वाकर्षण. म्हणजे आपले पृथ्वी कोणत्याही गोष्टी वर टाकली तर ती खाली आकर्षित करते, एवढे तर आपल्याला माहीत आहे ना. त्यालाच आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एवढे तुम्हाला तर माहीत आहे. आता पुढे आपण चॅप्टरमध्ये पाहणार आहोत की ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे आणखीन काय असते. आता सिंपल तुम्हाला ग्रॅव्हिटेशन फोर्सला आपण युनिव्हर्सल फोर्ससुद्धा म्हणतो, कारण ग्रॅव्हिटेशन फोर्स फक्त पृथ्वीवरच नाही तर युनिव्हर्समध्ये 2 ऑब्जेक्टमध्ये असतो, त्यामुळे आपण त्याला युनिव्हर्सल फोर्ससुद्धा म्हणतो. अशा प्रकारे ही ग्रॅव्हिटेशन फोर्सची फक्त सुरुवातीला तुमची कॅन यू रिकॉलमध्ये इंट्रोडक्शन होती. तर आता आपण चला पुढे पाहूया. आता आपण ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय आहे ते नक्की पाहूया. आता आपल्या इथे काय दिले, पहिला पण काय आहे, मूवमेंट ऑर टेंडन्सी टू मूव्ह टुवर्ड्स सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ॲज इन द फॉलिंग ऑफ अ बॉडी टू द अर्थ. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट अशी टेंडन्सी आहे की म्हणजे तो म्हणजे अर्थच्या सेंटरकडे आकर्षित होतो, त्याला आपण ग्रॅव्हिटेशन म्हणतो. आणि मुवमेंट टुवर्ड द ऑर अट्रॅक्शन टू द समथिंग म्हणजे गुरुत्वाकर्षण. म्हणजे आपण हे मराठीत पाहिलं आहे की कोणतीही गोष्ट वर टाकली तर ती अर्थकडे अट्रॅक्ट होते, हे आपल्याला माहीत आहे. आता सिंपल ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय असते, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ फोर्स दॅट अट्रॅक्ट एनी 2 ऑब्जेक्ट्स विथ अ मास. वी कॉल द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्टिव्ह बिकॉज इट इज ऑलवेज ट्राय टू पुल मासेस टुगेदर, इट नेवर पुशेस देम अपार्ट. म्हणजे सिंपल काय आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे ना, तो काय प्रत्येक गोष्टीला अट्रॅक्ट करतो 2 ऑब्जेक्टमधल्या विथ मास. म्हणजे 2 ऑब्जेक्टमध्ये जे मास आहे त्यांनाही अट्रॅक्ट करतो. समजा आपण एक चेंडू घेतला आणि तो वर टाकला, तो खाली येतो ना काही वेळेनंतर, कारण तो खाली येतो कारण त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली ओढत आणतो. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण त्याला म्हणतो.
आणि सिंपल काय दिलं, इट नेव्हर पुशेस देम अपार्ट. ज्यावेळी ती गोष्ट खाली येते त्यावेळी ती परत वर जाते हे तुम्हाला माहीत आहे. आता सिंपल तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की द ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणजे काय असते, कोणत्याही दोन गोष्टींमधील अट्रॅक्शन, त्याला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता आपण ते पुढे डिटेलमध्ये पाहणारच आहोत, पण तुम्हाला एवढे तरी माहीत आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे दोन गोष्टींमधील आकर्षण. जर जशा चॅप्टर पुढे जाईल तर त्याच्या तुमच्या अजून कन्सेप्ट क्लिअर होत जाईल. आता आपण पाहणार आहोत की न्यूटनने ग्रॅव्हिटेशनबद्दल काय सांगितले आहे. आता तुमच्या पुस्तकामध्ये ही एक डायग्राम दिली आहे आणि तिथे एक पॅरेग्राफ दिला आहे मोठासा, पण त्याची तुम्हाला काही गरज नाही, फक्त इथे तुम्हाला इंट्रोडक्शन म्हणून दिले आहे. मी तुम्हाला ती शॉर्टमध्ये सांगणार आहे. आता इथे तुम्हाला काय सांगितले आहे, पहिल्यांदा ग्रॅव्हिटेशनचा शोध कसा लागला आहे तुम्हाला सांगितले आहे. काय झाले, एकदा न्यूटन झाडाखाली बसले होते आणि त्यांच्यासमोर एक सफरचंद पडले. ते विचार करू लागले की हे सफरचंद खालीच का पडले, दुसरीकडे का नाही पडले, म्हणजे हॉरिझॉन्टल नाही का पडले, का दुसऱ्या अँगलमध्ये नाही पडले, किंवा ते वर का नाही गेले, असे न्यूटन विचार करू लागले. त्यातून ग्रॅव्हिटेशन फोर्सची कन्सेप्ट पुढे आली. आता आपण ते पुढे पाहणार आहोत. आता नेक्स्ट तुमच्या पुस्तकामध्ये आहे न्यूटन्स थॉट इफ द फोर्स ऑफ अ ग्रॅव्हिटेशन ॲक्ट्स ऑन ॲपल ऑन द ट्री ॲट अ डिफरंट हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. परत न्यूटनने काय विचार केला, समजा आपली सफरचंद आपण पाहू शकता की सफरचंदाच्या झाडावर सफरचंद काही खाली असतील काही वर असतील. त्याने विचार केला की सर्व सफरचंदावर ग्रॅव्हिटेशन फोर्स हा वर्क करतो, म्हणजे सर्व सफरचंद समजा खाली असले तर सफरचंद खाली पडू शकते, वर असले तर ते खाली पडणार आहे. हाच ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे. आता दुसरा काय आहे, कॅन इट ऑल्सो ॲक्ट ऑन ऑब्जेक्ट ॲट इवन ग्रेटर हाईट मच फार्दर अवे फ्रॉम द अर्थ लाईक फॉर एक्झाम्पल द मून. म्हणजे कितीही उंचीवर असू दे, म्हणजे आपण ग्रॅव्हिटेशन फोर्सला काय म्हणतो, युनिव्हर्सल फोर्स. तो युनिव्हर्समध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स आपण दोन ऑब्जेक्टमध्ये आहे हे आपल्याला माहीत आहे. आता तिसरा क्वेश्चन काय आहे, कॅन इट ॲक्ट ऑन इवन फार्दर ऑब्जेक्ट लाईक द अदर प्लॅनेट अँड द सन. सिंपल आहे. समजा मून आपल्या पृथ्वीभोवती गोल गोल फिरतोय, तो काम फिरतोय ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे, कारण की ग्रॅव्हिटेशन फोर्स त्याला पृथ्वीभोवती गोल गोल फिरण्यासाठी मदत करतोय. जर हा फोर्स नसला तर चंद्र हा आपल्या पृथ्वीभोवती गोल गोल फिरू शकणार नाही. तसेच सूर्याभोवतीही काही ग्रह फिरत असतात, तेही फिरू शकणार नाहीत. त्यामुळे ग्रॅव्हिटेशन फोर्स हा सर्व युनिव्हर्समध्ये अप्लाइड असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवा. तर चला आता आपण पुढे पाहूया. आता तुमच्या पुस्तकामध्ये पुढे दिले आहे की फोर्स अँड मोशन म्हणजे काय आहे ते सांगितले आहे. इथे काय तुम्हाला डेफिनेशन दिले आहे, वी हॅव सीन दॅट फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. सिंपल तुम्हाला माहीत आहे की फोर्स म्हणजे काय असते, बल, आणि मोशन म्हणजे काय असते, गती. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला बल देतो त्यावेळी ती गोष्ट मोशनमध्ये येते, हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे फोर्स नेसेसरी आहे की एखाद्या गोष्टीला स्पीड देण्यासाठी आणि त्याची डायरेक्शन चेंज करण्यासाठी. हे आपण पाहिले आहे, हे आपण 5वीपासून शिकत आलेलो आहे. तर चला आता आपण तुमच्या पुस्तकामधील न्यूटनचे मोशनचे लॉ पाहूया. आपण इयत्ता 9वीमध्ये न्यूटनचे मोशनचे लॉ पाहिले होते, ते आता थोडे आपण रिकॉल करूया. आज सिंपल न्यूटनचे 3 लॉ आहेत. त्यामध्ये पहिला लॉ काय आहे, द फर्स्ट लॉ से दॅट बॉडी रिमेन्स ॲट अ रेस्टर इन अ युनिफॉर्म मोशन इन अ स्ट्रेट लाईन अनलेस ॲक्टेड अपॉन बाय फोर्स. सिंपल म्हणजे काय आहे, कोणतीही गोष्ट रेस्टला असणार आहे, म्हणजे ती कोणती गोष्ट एका जागी स्थिर असणार आहे. जोपर्यंत आपण त्यावर कोणते बल लावत नाही तोपर्यंत एका जागी ती राहणार आहे. म्हणजेच समजा एक फुटबॉल आहे, तो एका ठिकाणी राहणार आहे जोपर्यंत की त्यावर कोणतेही फोर्स लावले जाणार नाही तोपर्यंत. म्हणजे हा न्यूटनचा पहिला लॉ होता. पुढे मी डायग्राम दिले आहे, ते पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. आता सेकंड लॉ काय आहे, स्टेट दॅट अ बॉडी रेट ऑफ अ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू देअर फोर्स कॉजिंग इट. म्हणजे सिंपल काय आहे, त्याचा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे फोर्सला. पुढे डायग्राम दिले आहे, ते डायग्राम पाहिल्यानंतर तुमची अजून कन्सेप्ट लक्षात येईल. आणि न्यूटनचा थर्ड लॉ काय आहे, when a force act on a body due to the another body then an equal and opposite force act simultaneously on the body. म्हणजे सिंपल तिसरा फोर्स काय आहे, म्हणजे
ॲक्शन ॲज अ इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. म्हणजे आपण जी कोणती क्रिया करेल त्याला त्याची विरुद्ध क्रिया घडते. हा न्यूटनचा तिसरा लॉ आहे. अशा प्रकारे न्यूटनचे 3 लॉ होते. मी पुढे डायग्राम दिली आहे. ती डायग्राम पाहिल्यानंतर तुमच्या कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होतील. तर चला आपण पाहूया डायग्राम. तुम्ही ते पाहू शकता की न्यूटनचा फर्स्ट लॉची डायग्राम आहे. सिम्पल काय आहे, एक फुटबॉल आहे तो रेस्टमध्ये. जेव्हा आपण त्याला फोर्स लावल त्यावेळी तो फक्त मूव्ह होतोय, नाहीतर तो एकाच ठिकाणी राहतोय. हा न्यूटनचा फर्स्ट लॉ होता. तुम्ही डायग्राम पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल. आता न्यूटनचा सेकंड लॉ काय होता, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स. म्हणजे आपण जेवढा फोर्स लावल तेवढं त्याचं काय ॲसेलरेशन जास्त होईल. समजा आपण एखाद्या गोष्टीला जास्त गती लावते म्हणजे त्याचा वेग किती असणार आहे, जास्त असणार आहे. सिम्पल हे आपल्याला येथे सांगितलं आहे. तुम्ही डायग्राम पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलेच असेल. आता न्यूटनचा तिसरा लॉ काय होता, एव्हरी ॲक्शन ॲज अ इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. म्हणजे तुम्हाला सिम्पल माहीत आहे, आपण जी कोणती घटना करेल त्याला विरुद्ध क्रिया घटना असते, हे तुम्हाला माहीत आहे. अशा प्रकारे हे न्यूटनचे 3 मोशनचे लॉ होते. तुम्हाला समजले असेल मी आशा करतो. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सर्क्युलर मोशन आणि सेंटीमीटर फोर्स हे काय आहे ते पाहणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.